Hello, 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 guys. So, आजचा माझा व्हिडिओ इज अ लिटल डिफरंट व्हिडिओ. आय डोंट नो मी बोलू का नको याच्यावरती या विषयावरती, बट मला असं राहवलं नाही, सो आय हॅड टू मेक अ व्हिडिओ ऑन दिस. मी आजकाल खूप नोटीस केलंय की लाईक म्हणजे इतके व्हिडिओज येतात, इतके इतके युट्यूब चॅनल्स आहेत किंवा वॉट एव्हर दॅट इज. सो इतके व्हिडिओज कशाचे येतात तर मुलगा मुलगी बनतोय आणि मुलगी मुलगा बनतात. ठीक आहे. सो लाईक आय सॉ फ्यू पीपल सेइंग की म्हणजे मला मुलीसारखं म्हणजे आय डोंट फील लाईक मॅन ऑर व्हॉट एव्हर दॅट इज. मला मला हे कळत नाही की वाय कांट यू स्टे इन द सेम जेंडर विच यू आर बॉर्न इन. आता मुली जर मुलं बनले, ठीक आहे, लाईक आय पूर्ण कम्प्लीट सर्जरीचं नाही बोलत आहे मी, बट मुली जर मुलं बनले तर दे कॅन कम बॅक एज वेल. इवन मुलं पण मुली बनल्या तर दे कॅन कम बॅक. सी, इट्स अ टॅलेंट, ठीक आहे, टू लुक लाईक अ डिफरंट जेंडर. And I won't regret, I am not saying anything about that. But माझं असं बोलायचं होतं ना की तुम्ही ते एक्सेप्ट कशाला करताय? कम्प्लिटली एक्सेप्ट करताय की नाही मला मुलगीच राहायचंय, मला बाईच बनून राहायचंय, किंवा हे बघा तुमचे सेंटिमेंट्स हर्ट होत असतील तर दॅट्स युअर प्रॉब्लेम, बिकॉज आय एम जस्ट टेलिंग व्हॉट आय फील. पण त्या मॉम डॅडचा एकदा आपण विचार केला पाहिजे, ज्यांनी आपल्याला जन्म दिला. आजकालची मुलं अशी आहेत ना की आय डोंट केअर अबाउट माय पेरेंट्स, इट्स माय लाईफ, आय हॅव टू लिव्ह माय लाईफ अँड व्हॉटएव्हर. आय हॅव सीन मेनी ऑफ देम डुईंग द सेम थिंग. ठीक आहे. एक तर ऑलरेडी आपलं लिव्ह इन रिलेशनशिपचं होतं. ऑलरेडी आपलं लिव्ह इन रिलेशनशिपचं होतं, दॅट इज वन थिंग. देर आर सो मेनी गर्ल्स ज्यांचं झालं चांगलं, वेल अँड गुड, पण ज्यांचं नाही होऊ शकलं, दे आर स्टक व्हॉट्सएव्हर, सो मेनी थिंग्स. ठीक आहे. तर मला एकच गोष्ट अशी वाईट वाटते की देर आर सो मेनी हँडसम गाईज अराउंड. लाईक आय हॅव सीन गाईज विथ गुड बॉडी, गुड शेप आणि जिम जिम बॉडी आहे, छान मस्त एकदम. पण यार मुलींसारखे वागतात. आणि हे बघा, देवाने जर तुम्हाला जन्मापासून असं काही दिलंय तर आय वुड से की दॅट इज फाईन. ठीक आहे. आणि ते कळून येतं की हे जन्मापासून आहे का. बट लुक एट युअर पेरेंट्स यार. म्हणजे त्या आई वडिलांना काय झालं असं, अरे मुलगी झालीये, वाव, आपण हिचं छान लग्न करूयात, आपण हिला छान करिअर देऊयात, आपण हिला छान शिकवूयात, हिच्यासाठी आपण सेव्ह करूयात, असं मुलींचा आपण म्हणजे विचार करतो. मुलं झाली की वाव छान आहे, मस्त करिअर करूयात, लग्न करूयात, छान एक मुलगी शोधूयात, मुलगा असला की मुली शोधणार, मुलगी असली की मुलगा शोधणार, मुलगा आम्हाला सांभाळेल. आणि आम्ही कोणाला तरी कम्प्लिटली डिपेंडेंट नसेल तरी ऍटलीस्ट कोणाला तरी एक एक अशा डोळ्याने आम्ही बघू शकतो की आमचा हा मुलगा आहे, आमची ही मुलगी आहे, आणि ह्यांना आम्ही हाक मारले की आम्ही नक्की येऊ, ते नक्की येतील. सो माझं असं होतं ना की यार, गाईज स्टॉप इट गाईज. म्हणजे फक्त एक व्ह्यूज साठी आणि यु नो अटेन्शनसाठी, सोशल मीडिया अटेन्शनसाठी तुम्ही इतकं स्वतःला खाली पाडून घेऊ नका. आय मीन, कम ऑन यार गाईज. म्हणजे लाईक आय आय डोंट नो, लाईक बाईला एक किती छान जन्म दिलाय देवाने की शी कॅन मेक अ बेबी आउट ऑफ अ वूम. माणसाला इतका चांगला जन्म दिलाय देवाने की ही कॅन हेल्प टू मेक दॅट बेबी. ही कॅन जस्ट हेल्प अ वुमन कन्सीव्ह. कारण बाईने एकटी एकटी कन्सीव्ह नाहीच करू शकत ऑब्व्हियसली. पण लुकिंग एट पीपल अराउंड ना, मला असं वाटायला लागलंय ना, म्हणजे एकदम काहीतरी वेगळंच चाललंय ह्या जगात. आय डोंट नो अबाउट यू गाईज. मला कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतंय याच्याबद्दल. थँक्यू.